आजच्या व्हिडिओची सुरुवात मी रांगोळी काढण्यापासून करत आहे, कारण की तुम्हाला तर माहीतच आहे आजचा दिवस खूप खास असल्यामुळे. तर आज अशी दारात छानशी अशी रांगोळी काढून घेतली आहे मी. आणि आता गुढीच्या नैवेद्याची तयारी करूयात चला. तर मी ह्या शेवया घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तूप घालत आहे. गोड शेवया करत आहे मी. गुढीला तर तोच नैवेद्य दाखवला जातो. तर त्याआधी शेवया थोड्या भाजून घ्यायच्या छान अशा सोनेरी होईपर्यंत. आता तुम्ही बघू शकता छानसा असा सोनेरी रंग त्याला आलेला आहे. मग आता त्याच्यात थोडं पाणी ओतायचं. पाणी घातल्यानंतर ते मस्त असं मिळून येतं आणि त्याचा सोनेरी जो डार्क रंग आलेला असतो तो पण थोडा फेंट होतो. त्यामुळे छान अशा भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स घालायचे ते तुम्ही घालू शकता. मग त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आपल्याला आणि साखर सगळी विरघळली की एकजीव होते त्याच्यात आणि मग आपल्या गोडशा शेवया अशा तयार होतात. तर आपल्या गुढीसाठी गोड शेवयाचा नैवेद्य तयार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज गुढीपाडवा आहे आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा पाडवा तुमच्यासाठी खूप आनंदाचा, भरभराटीचा आणि असा खूप छानपैकी जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आज 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. हा असा आजचा दिवस आहे. दिल्लीत मी पहिल्यांदाच गुढीपाडवा इकडे सेलिब्रेट करत आहे. ह्याच्या पूर्वीचे जे पाडवे होते ते मी तिकडे गावी करत होते आणि दिल्लीमधला हा माझा पहिलाच गुढीपाडवा आहे. आता आम्ही गुढीच उभा करत आहोत. तर चला तर मग आपण गुढी उभा करूयात. तर इथे मी पूजेचं ताट तयार करून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये गोड शेवया घेतलेल्या आहेत नैवेद्यासाठी आणि दुसऱ्या वाटीमध्ये डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पानं घेतलेली आहेत. फुलं घेतलेली आहेत आणि हा नारळ वाढवण्यासाठी घेतलेला आहे. आमची गुढी उभा करून झालेली आहे आणि गुढीची पूजा देखील मी करून घेतलेली आहे. तर खूप छान वाटते मनाला आणि खूप प्रसन्न वाटते. तर इथे दिल्लीमध्ये हा माझा पहिलाच गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला आमची गुढी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी पहिल्यांदाच हे सगळं केलेलं आहे, पूजा वगैरे. मी ह्याच्यापूर्वी नव्हतं केलं कधी स्वतःहून असं, म्हणजे थोडीफार मदत असायची घरच्यांची, पण ह्यावेळेस मी स्वतः एकटीने सगळं केलेलं आहे. तर काही चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या आणि कशी झाली पूजा ते देखील मला सांगा. मला जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमची गुढी उभा झाली का नाही मला कमेंटमध्ये सांगा. तर आता अजून गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे मोठा पुरणाचा. आता मी गुढीला गोड शेवयांचा नैवेद्य दाखवला होता. अजून मोठा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर ते आता अजून करायचं आहेत पोळ्या माझ्या. 2 hours later.
सकाळी ना जाम गोंधळ उडाला होता माझा आणि मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले. कारण की झालं असं होतं की सकाळी मी कणिक भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि गुढीची सगळी तयारी सुरू केली होती आणि ते गुढी उभा करण्याच्या नादात इकडे माझं लक्षातच नाही राहिलं की मी कणिक भिजवून ठेवली होती. आणि नंतर मी जेव्हा स्वयंपाकासाठी गेले तेव्हा पाहते तर सगळं ती कणिक खराब झाली होती, कारण की ती पाण्यात जास्त वेळ राहिली ना त्याच्यामुळे. मग ते पुन्हा मला ते कणिक वगैरे मळून सगळा स्वयंपाक बनवावा लागला आणि मग त्या गडबडीत मी काही व्हिडिओ वगैरे काही शूट केलाच नाही, कारण की जर मी व्हिडिओ शूट करत बसले असते तर मग आणखीन लेट झाला असता. आणि सध्या कसं आहे, मला ह्या गोष्टी आता नाही एवढ्या परफेक्टली जमत की स्वयंपाक करत करत व्हिडिओ वगैरे बनवणं, कारण की सगळं एकटीलाच करावं लागतं. आणि हे ब्लॉगिंग पण माझ्यासाठी नवीनच आहे, म्हणजे नाही येते एवढ्या फास्ट मला नाही जमत गोष्टी करायला. ह्या आत्ता हळूहळू होईल सवय ह्या गोष्टींची सुद्धा. तर त्यामुळं मी मोबाईल ठेवला साईडला आणि पटकन स्वयंपाक केला, कारण की आपल्याला गुढीला नैवेद्य तर वेळेमध्ये दाखवायला पाहिजे आणि जर मी ते रेकॉर्डिंग वगैरे करत बसले असते तर आणखी उशीर झाला असता. मी त्यामुळं नैवेद्य दाखवण्यासाठी मी गडबडीने मग स्वयंपाक वगैरे केला, पण ते नाही रेकॉर्ड करू शकले. आता निवांत वेळ आहे, आता गुढी उतरवली आहे आणि आता निवांत वेळ आहे. तर मग आता विचार केला की तुम्हाला जे काय घडलं ते सांगावं. तर नेक्स्ट टाईम मी पुरणपोळी बनवण्याचा व्हिडिओ वगैरे सगळा बनवेन छानपैकी. तर जितका पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो तर आहेच. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही, त्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. माझा हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.